नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी संजय कुलकर्णी. नाट्यछंदमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या आठवड्यात माझ्या या नाट्यछंदी कार्यक्रमात मी 100व्या नाट्य संमेलनाचा समारोप हा एप्रिलच्या 4थ्या आठवड्यात होणार आहे हे जाहीर केलं होतं, घोषित केलं होतं. आता ते घोषित करण्यामागची भूमिका एकच होती की मला ते खात्रीलायक वृत्त समजलं होतं. आता मार्च महिना हा संपत आलेला आहे. एप्रिलच्या 4थ्या आठवड्यात जर नाट्यसंमेलनाचा समारोप व्हायचा असेल तर त्याची पत्रकार परिषद घेणं गरजेचं आहे, जरुरीचं आहे. आता तो समारोप रत्नागिरीत होतोय, म्हणजे रत्नागिरीचे सर्वेसर्वा आमचे उद्योग मंत्री उदय सामंत हे असल्यामुळे त्यांची वेळ, त्यांची तारीख अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला अजूनही मिळत नाही हे पटत नाही. कारण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे संस्थापक आणि विश्वस्त उदय सामंत असल्यामुळे प्रत्येकजण त्यांची वाट पाहतात. निवडणुकीमध्ये बिझी असल्यामुळे, व्यस्त असल्यामुळे ते तो समारोप घेऊ शकले नाहीत हे मला मान्य आहे. परंतु जर एप्रिलमध्ये ते व्हायचं असेल तर ते पत्रकार परिषद घेणं अत्यंत गरजेचं आहे हे सर्वांना माहिती आहे. कारण मेमध्ये उत्तरार्धात 151 नाट्यसंमेलन बोरिवली इथे होणार आहे. मग ते जर निर्विघ्नपणे पार पाडायचं असेल तर रत्नागिरीचा समारोप हा लवकरात लवकर व्हायला पाहिजे. उदय सामंत यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. उदय सामंतांना माझी कळकळीची विनंती आहे, आता नाट्य परिषदेच्या 100व्या नाट्य संमेलनाच्या समारोपाकडे लक्ष द्या. तुमचे जे कार्यक्रम असतील ते थोडे बाजूला ठेवा आणि रंगकर्मींची जी इच्छा आहे, रंगकर्मी जे आतुरतेने वाट पाहत आहेत त्याला पूर्ण विराम द्या. बघूया काय होतं ते. धन्यवाद. पुढच्या वेळेला भेटू.